ढाक्कूमाकूमच्या तालावर थिरकून अतिशय जोशात हंडी फोडण्याच्या तरुणांच्या उत्साहावर विरजण पडलंय. कारण यंदाचा दहीहंडी उत्सव हा केवळ प्रौढांसाठीच नाहीये, तर 20 फुटांपेक्षा अधिक उंचीवर हंडी लावण्यास उच्च न्यायालयानं मनाई केली आहे. याआधीच न्यायालयानं मुलांना थरावर चढण्यास मज्जाव केल्यानं चिमुरडी हिरमुसलेलीच आहेत. मात्र आता 8, 9, 10 थरांचा थरार पाहायला मिळणार नसल्यानं सगळ्यांनाच खंत वाटतीये. दहीहंडीच्या थरांसाठी 35 फुटांची परवानगी द्यावी आणि 14 वर्षांवरच्या मुलांना हंडीत सहभागी होऊ द्यावं अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयानं फेटाळून लावल्यानं दहीहंडी उत्सव मंडळांचाही हिरमोड झालाय. सर्व जे दहीहंडी कला उत्सव मंडळ आहेत त्यांनी एकत्र येऊन काही सूचना असतील या दहीहंडी उत्सवासंदर्भात त्या न्यायालयासमोर मांडल्या पाहिजेत आणि न्यायालयाने सुद्धा त्या ॲडिशन केलं पाहिजे. कारण शेवटी उत्सव आहे, उत्सवामध्ये लहान मुलांचा सहभाग असतोच. मुळात बाल गोविंदाच असं आपण म्हणतोय, परंतु उंचीचा जो नियम आहे तो नक्कीच योग्य आहे असं मला वाटतं. कोर्टाने जो आदेश दिलेला आहे 20 फुटाचा तो योग्य आहे आणि लहान मुलांना पण गोविंदाच्या वरती चढवणं योग्य नाही आहे. ह्या मोठ्या मोठ्या अंड्या उभारणं योग्य नाही आहे. जीव घेणे स्पर्धा होती त्यात आणि बक्षिसं लावतात आणि लोक लहान लहान मुलांना 7 वर्षाचा 5 वर्षाचा मुलगा तो 7व्या 8व्या थरावर चढतो आणि तो वरनं आला खाली तर त्याला कोण वाचवायला पण कोण, अशी परिस्थिती आहे. मागच्या वेळेस सुद्धा हा प्रॉब्लेम झाला होता, तेव्हा ऐन वेळेला मग तो 12 वर्षापर्यंत केला होता आणि 18 वर्ष म्हणजे खूप जास्त होत आहेत. कारण काय महिला गोविंदा पथकातील 18 वर्ष म्हणजे जवळजवळ त्या मुलीचं खेळायचं जे वय असतं ते निघून गेलेलं असतं आणि मग 18 वर्षानंतर तिला पुन्हा तिथे उभं करणं जवळजवळ शक्य होणार नाही. आणि तसंच जर सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे आणि समजा मग महाराष्ट्र राज्य सरकारने जर त्यात काय बदल केला तर तो चांगलाच होईल. कारण त्याची आम्ही आशा धरून आहोत की जे 12 वर्षाच्या आत जर खेळ झाला बाळगोपाळाचा तर चांगलं आहे. कारण 18 वर्षाच्या नंतर मुली मोठ्या होतात आणि मग त्यांना काय एवढं खेळायचं हे नसतो, त्यांना सर्व्हिस करायची असते 20 वर्षाच्या आत. मग त्याच्यामुळे ते 12 वर्षाच्या केलं तर चांगलं आहे. दहीहंडी संदर्भात न्यायालयानं गोविंद मंडळांना काय निर्देश दिलेत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. दहीहंडीचा घातक खेळांमध्ये समावेश करा. कारवाईसाठी मुंबई पोलीस कायद्यात दुरुस्ती करावी. धर्मदाय आयुक्तांनी आयोजकांना मिळणाऱ्या पैशांची चौकशी करावी. तसंच जखमी गोविंदाला तातडीनं न्यायालयात नेण्याची व्यवस्था करावी. गेल्या वर्षी ऐन दहीहंडीच्या तोंडावर उच्च न्यायालयानं निर्बंध घातले होते. मात्र गोविंदा पथकाच्या मंडळांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्यानं हंडीवरचे निर्बंध तात्पुरते हटवण्यात आले होते. मात्र आता सर्वोच्च न्यायालयानं या निर्बंधांवर शिक्कामोर्तब केलंय. परिणामी यंदाच्या गोविंदाला उत्सवी स्वरूप आणि सेलिब्रिटी स्टेटस असेल की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. विकास काटे, साम टीव्ही, ठाणे.